नमस्कार. परिवहन खात्याने महाराष्ट्रात रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं हे अनिवार्य केलेलं आहे. हा आपला कायदा 1989 पासून होताच, पण आता 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी बोलता येतं की नाही आणि टॅक्सी चालकांना बोलता येतं की नाही मराठी याची चाचणी घेतली जाणार आहे. आणि ही चाचणी घेऊन जर एखाद्या रिक्षा चालकाला मराठी बोलता येत नसेल, मराठी लिहिता येत नसेल, किंवा एखाद्या रिक्षावाल्याला मराठी बोलता येत नसेल किंवा त्याला मराठी लिहिता येत नसेल, तर त्याचं लायसन्स रद्द केलं जाणार आहे. आणि त्यामुळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यात प्रचंड खळबळ माजलेली आहे. याच्यावरती काय उपाय करायचा याचा ते विचार करतायत आणि त्यांची जी युनियन आहे त्या युनियनने 4 मे रोजी एक आंदोलन छेडण्याची घोषणा केली. आता हा सगळा प्रकार काय आहे हे तुम्हाला थोडंसं समजावून सांगते. 1989 साली एक कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार महाराष्ट्रात जे रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सी चालक असतील त्यांना मराठी येणं हे सक्तीचं केलं गेलं. या कायद्यानुसारच परमिट दिलं जातं आणि त्यानुसार हे सर्व चाललेलं असतानाच अचानक आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता या लोकांना नक्की मराठी येतं की नाही हे निश्चित करण्यासाठी एक चाचणीच जाहीर केली. आता हे का केलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आपलं जालना असेल, या अनेक ठिकाणावरनं त्यांना अशा तक्रारी आल्या की हे सगळे रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक महाराष्ट्रात चालवतात रिक्षा, पण त्यांना मराठी भाषाच येत नाही. आणि म्हणून त्यांनी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेला अर्थात अनेकांचा पाठिंबा आहे. जे मराठी प्रेमी आहेत त्या सर्वांचाच यांना पाठिंबा आहे. मनसेने तर पुढे येऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे. किंबहुना मनसेचे लोक आता रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना भेटतात आणि त्यांना जर मराठी व्यवस्थित येत असेल तर मला मराठी येतं आहे आणि मला मराठी समजतंय असे मनसेवाल्यांनी एक स्टिकर तयार केलेत आणि ते रिक्षा आणि टॅक्सीवरती लावायला सुरुवात केली. पण मुळात याबाबत काही प्रश्न आहेत. पहिली प्रश्न असा आहे की मराठी येते की नाही याची चाचणी ही 1 मे म्हणजे आपल्या महाराष्ट्र दिनापासून सुरू केली जाणार आहे. तर ही चाचणी कशी असणार आहे तर प्रत्येक परवानाधारक रिक्षा चालक असेल किंवा टॅक्सी चालक असेल यांनी त्याच्या एरियामधील आरटीओकडे जायचं. त्या आरटीओमध्ये जो अधिकारी असेल तो त्या रिक्षा चालकाची तोंडी मराठी चाचणी घेणार. म्हणजे त्याला मराठीत बोलता येते की नाही, त्याला उत्तरं देता येतात की नाही, त्याला रस्त्यावरचे जे मराठीमध्ये साईन बोर्ड असतात ते वाचता येत आहेत की नाही हे बघणार आहे. बरं, हे इथपर्यंत राहिलेलं नाहीये. तर त्याला एक पॅराग्राफ लिहायला सांगणार आहेत मराठी भाषेत की त्याला मराठी भाषेत लिहिता येते की नाही. आता मराठी भाषा लिहिणं हे कठीण पडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला व्यवस्थित मराठी बोलता येत आहे की नाही, त्याला आपले उत्तर बरोबर देता आहे की नाही याचा सर्वस्वी निर्णय हे आरटीआयचा जो ऑफिसर त्याची मुलाखत घेतोय तो ठरवणार आहे. मला वाटतं हे अत्यंत धोकादायक आहे. आपला जो आरटीओ आहे त्याच्याबद्दल आपण खूप काही ऐकलेलं आहे आणि जर इथे भ्रष्टाचार सुरू झाला आणि इथे जर चिरीमिरी देणं सुरू झालं आणि हे चिरीमिरी देऊन हे मंजूर करायला सुरुवात केली तर हा विषय सर्वस्वी वेगळा कुठेतरी जाईल आणि एक प्रचंड भ्रष्टाचार या प्रकरणात होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की युनियनवाल्यांचं असं म्हणणं आहे की 2017 साली लायसन्स द्यायचं ओपन करण्यात आलं. म्हणजे रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना नवीन लायसन्स देण्यास सुरुवात केली. आपल्याकडे कसं असतं की रिक्षांची संख्या वाढली किंवा टॅक्सीची संख्या वाढली तर काही काळ लायसन्स द्यायचं थांबवतात आणि मग त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते लायसन्स द्यायचं परत सुरू करतात. तसं 2017 साली यांनी लायसन्स द्यायला परत सुरू केलं, ओपन केले लायसन्सेस. तेव्हा जवळजवळ 8 लाख ते 15 लाख रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी नवीन लायसन्स घेतले. हे लायसन्स कधी घेतले? 2017. म्हणजे 2017 साली यांना मराठी येणं अनिवार्य आहे हा कायदा लागू होता, कारण हा कायदा 1989 मध्ये आले. युनियनवाल्यांचं असं म्हणणं आहे की 2017 साली जर तुम्ही त्यांना हे लायसन्स दिले तर तेव्हा तुम्ही हे चेक करायलाच पाहिजे, कारण कायदाच तसा आहे की अनिवार्य आहे म्हणून. एकदा तुम्ही 2017ला चेक केल्यानंतर आता परत 2026ला चेक करायचं तुमचं कारण काय? कोणत्या कारणाखाली तुम्ही आता हे परत चेकिंग करताय? म्हणजे एखाद्याला लायसन्स देऊन दर 10 वर्षांनी बाबा तुला मराठी येते का, तुला मराठी लिहिता येते का असं तुम्ही विचारणार का? दुसरी गोष्ट म्हणजे लायसन्स देताना डोमिसाईल गरजेचा असतो. म्हणजे त्यांनी 15 वर्ष हे महाराष्ट्रात राहिलेलं सर्टिफिकेट देणं गरजेचं असतं. तो सामान्यतः जो माणूस 15 वर्ष महाराष्ट्रात राहिलेला आहे त्याला जुजबी मराठी निश्चितपणे येतं, त्याला बोलता येतं, त्याला मराठी कळतं. कदाचित तो बोलत नसेल मराठी कारण ती त्याची मातृभाषा नाहीये, पण त्याला तेवढं कळतं. त्यामुळे युनियनवाल्यांचं म्हणणं आहे की हे कशासाठी चाललंय
जर लायसन्स देताना हा कायदा अस्तित्वात होता की मराठी येणं अनिवार्य आहे, तर तुम्ही ते तेव्हाच लायसन्स देतानाच तपासलं असणार। आणि आता लायसन्स 2017ला दिल्यानंतर 2026ला तुम्ही नुसतं मराठी येते की नाही हे तपासणार नाहीये, तर त्याला मराठी येत नसेल तर त्याचं लायसन्स तुम्ही रद्द करणार। एखाद्या रिक्षावाल्याचं किंवा टॅक्सीवाल्याचं लायसन्स रद्द करणं ही त्याच्यासाठी फार कठीण गोष्ट होऊ शकते। अनेकांनी लोन काढलेले असतात, लोन काढून रिक्षा घेतलेली, लोन काढून टॅक्सी, त्याचा सगळी फॅमिली त्याच्यावर अवलंबून असते। आणि मग तुम्ही अचानक असा हा निर्णय घेता, बरं त्याचे काय टेस्ट काय घेणार तुम्ही? त्याला पॅराग्राफ कुठला लिहायला सांगणार आहे तुम्ही त्याला काय म्हणायला सांगणार आहे? याचे काही म्हणजे हे काढलेले नाहीत, काही नियम काही काढलेले नाहीत। तर 1 मे पासून ही मोहीम सुरू होणार आहे। प्रताप सरनाईक यांचा जो मतदारसंघ आहे मीराबाईंचा, तिथे ऑलरेडी हे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे हा प्रचंड गोंधळ झालाय। आता 1 मे पासून हे लागू होणार की नाही हा प्रश्न आहे, आणि जर लागू झाला नाही तर 4 मेला जो हे मोर्चा काढणार आहे त्या मोर्चाला काय उत्तर देणार हा प्रश्न। याच्यात थोडंसं राजकारण असं आहे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे आहेत आणि हे जे रिक्षावाले असतील किंवा हे जे टॅक्सीवाले असतील ते साधारणतः आता आपण जर बघितलं तर ते उत्तर प्रदेश, बिहार म्हणा, उत्तराखंड म्हणा, हे जास्त करून टॅक्सीवाले तिथले आहेत। म्हणजे हे टॅक्सीवाले किंवा हे रिक्षावाले हे भाजपचे मतदार आहेत, हे शिंदे गटाचे मतदार नाहीत। त्यामुळे जेव्हा प्रताप सरनाईक असा एखादा निर्णय घेतात मराठी तपासायचा आणि लायसन्स रद्द करण्यापर्यंतचा जर निर्णय घेतात, तर ते भाजप रोखणार आहे की नाही हा प्रश्न आहे, कारण हे भाजपचे मतदार आहेत। पुढल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभेची मोठी निवडणूक आहे जी फार महत्वाची आहे, कारण तिथनं सर्वात जास्त आमदार आणि सर्वात जास्त खासदार उत्तर प्रदेशातून जातात। त्यामुळे या लोकांना भाजप दुखवणार की नाही हा प्रश्न आहे। मला असं वाटतं की हे जे तुम्ही मराठीचं जे सक्ती केलेली आहे ती सक्ती आणि त्यांचं लायसन्स रद्द करणं इथपर्यंत न जाता त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना मुदत दिली पाहिजे। तुम्ही त्यांना मुदत द्या। आणि मला वाटतं की भाजपाचा पण हाच विचार आहे। मला असं वाटतं की भाजपा आपला मतदार राखण्यासाठी शिंदे गटावरती दबाव आणेल आणि ही जी 1 मेची मुदत आहे की 1 मे पासून ही जी तपासणी करणार आणि लायसन्स रद्द करणार, ही 1 मेची मुदत आणखी रिक्षा चालकांना आणि टॅक्सीवाल्यांना ही मुदत दिली जाईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि ही मुदत दिली पाहिजे। एखाद्यावर असा प्रचंड एकदम अन्याय करणं हे योग्य नाही। त्यांना मराठी यायला पाहिजे, निश्चितपणे यायला पाहिजे, पण जर लायसन्स देताना त्यांची मराठीची टेस्ट तुम्ही घेतलेली आहे आणि त्याच भरोश्यावर तुम्ही लायसन्स दिलेलं आहे, तर असं परत आपल्याला वाटतं म्हणून परत एखादा कायदा आणायचा आणि त्याची परत नव्याने अंमलबजावणी सुरू करायची, हे योग्य नाही असं मला वाटतं। मला असं वाटतं रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना थोडी मुदत दिली पाहिजे आणि थोड्या मुदतीनंतर 6 महिन्यांनी तुम्ही म्हणा तुम्ही परत हे अभियान राबवायला काहीच हरकत नाही असं मला। धन्यवाद।